हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपण पेरण्याचा बनवत आहे. पाहू शकता तुम्ही, हे मशीन आहे पेरणी यंत्र. हे आहे हाताने फिरवा लागते मशीन. याला आपण म्हणतो टिक 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 मशीन. पाहू शकता तुम्ही, या मशीनने पेरायचे आता आपल्याला तुरी. तर भाऊ, आपल्याला तुरी पेरायच्या आहे 6 एकरामध्ये. 6 एकराचा घेतला आपण पेराचा हुंडा. आपल्याला पेराच्या ह्या मशीननं. ते मशीन पाहू शकता तुम्ही. ह्या मशीन मध्ये आपण अंकुरच्या 13-7 ह्या तुरी पेरायच्या आहे. याला आपण टेरो नावाचं हे बुरशीनाशक औषध आहे, हे लावून घेतलं आधी. हे लाल असते ते पहा. याच्या मशीन मध्ये आहे तुरी टाकून घेतली आपण 3 किलो. आज आणलं होतं आपण वावरात बायकोला म्हणलं चाल पेराले, साडी घेऊन देतो. या लालशेनं, साडीच्या लालशेनं बायको आली. आपण लावलं पेराले. हे पाहू शकता तुम्ही. ह्या मशीनने पेरणं एकदम सोपी आहे, काही अवघड नाही आहे. पाहू शकता तुम्ही. तेव्हा आपण पेरत आहे आता वरमावर. आता जमीन आहे थोडीशी ओली, म्हणून ते आपलं मागचं रोलर जाम होत आहे, ते घासते कधी कधी. तेव्हा मग त्याची 17 माती काढते. म्हणून याला पेरासाठी जमीन लागते कोरडी. कोरडी जर जमीन असली तर रपारप पेरणं होते. तर तुम्ही पाहू शकता, थोडीशी ओली आहे जमीन, पण दाते बुजत नाही. जर ओली जर जमीन राहिली तर दाते बुजते. मग त्या दात्याची माती काढा, याच्यामध्येच टाइमपास होतो. पहा, हे कोरडा आहे. हे मशीन आपले. ह्या मशीन मध्ये आपण एवढे कडधान्य पेरू शकतो. काय याच्यात चना आहे, शेंगदाणा आहे, तूर आहे, एवढा प्रकारचा आहे. हे एवढं आपण ह्या मशीनने पेरू शकतो. या मशीन मध्ये करावं लागते सेटिंग. या मशीन मध्ये असते चकत्या, त्या चकत्या चेंज करावं लागते. तर आपण आपल्या तुरी पेरासाठी आपण केले आहे 4-5 दाण्याची सेटिंग. या प्रत्येक राऊंड मध्ये 4-5 दाणे ते पडते. तर हे आहे 4 इंचावर दाते, 4 इंचावर ते दाणे पडत आहे. या थैलीमध्ये आपलं बियाणं. हे आहे आपली 12T मॅन्युअल सीडर. हे मशीन आहे आपली या कंपनीचे. याच्यामध्ये काका पेरू शकतो आपण. सूर्यफूल बी पेरू शकतो, मका बी पेरू शकतो. हे पहा, मागच्या वर्षी आपण याच वावरामध्ये या मशीननं मका पेरला, पण ते जमीन ओली होती म्हणून आपला गेम फसकला. ते काही ओल्यात चालत नाही. आता हे कोरडा आहे. कोरडा आहे तर हे मशीन आपली रफारफ चालते. म्हणजे दाणे पडते त्यामधून, ते त्याचे तोंड काही दाते काही बुजत नाही. जर ओली जर जमीन राहिली तर दाते बुजते. मग ते साफ करा, त्याच्यातच टाइमपास होते. आता पाहू शकता तुम्ही, एवढा तर ह्या धुऱ्यान त्या धुऱ्यावर जायचं आपल्याला. पेराचं आपल्याला 6 एकर. आज काही होत नाही. 6 एकर पेरायला लागते बहुत 2 दिवस. पायात आल्या आपल्या गोळे. पुरं इकडून तिकडून फार लंब बसून जाते. पाहू शकता तुम्ही. आपल्याला आलाय त्रास, सांगाव कोणाले. या वावरात होता आधी मका. मालक म्हणे या वर्षी काही मका पेरू नये, आपल्याशी चारा आहे भरपूर, खूप स्टॉक आहे. माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आपल्याशी वर्षभराचा चारा स्टॉक करू नये म्हणून ह्यावेळेस जमीन खाली ठेवण्यापेक्षा तुरी पेरून पाहू म्हणे. लावल्या मग तुरी. वावरात आहे भाऊ डुकर बम. आता ह्या तुरी ठेवते का नाही तर माहित नाही. बम डुकर आहे, ह्या धुऱ्या निघते, ह्या छद्रातून निघते. हे मांग आहे आपली डेअरी. पाहू शकता तुम्ही. कचरा काही वेचला नाही भाऊ, पुरा गदाडा फोडून वावरात, तरी त्याच्यातच पेरलं. पाहू म्हणे जे होईल ते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.